सर्वांना सस्नेह जय जाऊ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य शासनाने जे अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता जे बियाणे व इतर बाबींसाठी जे विशेष अर्थसहाय्य म्हणून हेक्टरी 10,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, त्याबद्दल राज्य शासनाने जो 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक GR काढला आहे, त्या GR विषयी यामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम जी राज्य शासनाने जी मदत जाहीर केलेली आहे, ती मदत फक्त घोषणाच आहे असं वाटायला काही हरकत नाही. कारण पूर्ण हा जो मदतीचा जो आकडा आहे तो आकडाच या ठिकाणी दाखवत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या प्रमाणामध्ये त्यांना मदत अर्थसहाय्य हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होताना दिसत नाही आहे. मागील जी पावसामुळे नुकसान झालेली आहे ती सुद्धा सरसगट न देता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे 33% जास्त जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटीच त्या नुकसानीवर आधारितच शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे. NDRFचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच शासनाने सुद्धा शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली आहे आणि त्यानुसारच या ठिकाणी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर जे रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर बाबींसाठी जी विशेष मदत जाहीर करण्यात आलेली होती हेक्टरी 10,000, ती सुद्धा NDRFच्या नियमानुसारच, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे 33% पेक्षा जास्त क्षेत्र तेवढ्याच क्षेत्रासाठी ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी सोडून त्या ठिकाणी घास हिसकावण्याचं काम या राज्य शासनाने घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो, राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबतचा हा 30 ऑक्टोबर 2025 रोजीचा GR आहे. या GR मध्ये जुलै 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात पुणे, नाशिक व अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर बाबींसाठी प्रति हेक्टरी 10,000 प्रमाणे 3 हेक्टरपर्यंत विशेष मर्यादित या ठिकाणी विशेष मदत देण्याचं राज्य शासनाने जाहीर करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने 1765 कोटी रुपये या ठिकाणी हा निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयामध्ये पुणे, नाशिक व अमरावती या 3 विभागातीलच जे 7 जिल्हे आहेत त्या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच या 10,000 रुपये हेक्टरी जे बियाण्यासाठी रब्बीच्या अनुदान देण्यात येणार होतं ते याच विभागातील फक्त 7 जिल्ह्यांनाच देण्यात येणार आहे. त्या संबंधितचा हा GR आहे. त्यामुळे या ठिकाणी शासनाची मदतीचा नुसता आकड्यांचाच खेळ या ठिकाणी दिसत आहे आणि त्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला 33% पेक्षा जास्त क्षेत्र, म्हणजेच तुमचं जर 1 हेक्टर क्षेत्र आहे पूर्ण आणि त्यामध्ये तुमचं 33% पेक्षा जास्त नुकसान फक्त 1 गुंठा झालेला असेल तर तुम्हाला फक्त 100 रुपये असं अनुदान तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे 33% पेक्षा कमी
25% जरी तुमचं नुकसान झालेलं असेल, 30% जरी नुकसान झालेलं असेल, तर तुम्हाला या लाभापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे सरसगट हेक्टरी 10,000 रुपये बियाण्यासाठी अनुदान हे डोक्यातून काढून टाकायचं आहे आता. कारण राज्य शासनाने तसा GR या ठिकाणी काढलेला आहे आणि तोही पुणे, नाशिक आणि अमरावती या विभागातीलच जे जिल्हे आहेत ते जिल्हे या ठिकाणी दाखवलेले आहेत. पुणे विभागामध्ये सातारा जिल्हा आहे. त्यानंतर नाशिकमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि अमरावती विभागामध्ये अमरावती आहे. या ठिकाणी अमरावती हा एकच जिल्हा आहे. असे 7 जिल्हेच आहेत. या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच या ठिकाणी हेक्टरी 10,000 रुपये जे बियाण्यासाठी व इतर आनुषंगिक बाबीसाठी मदत देण्यात येणार होती, ती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. तेही एकूण क्षेत्राच्या 33% पेक्षा जास्त जेवढं क्षेत्र नुकसान झालेलं आहे, त्या क्षेत्रापुरतंच या ठिकाणी तुम्हाला मदत मिळणार आहे. एखादी जर तुम्हाला तुमचं 1 हेक्टर क्षेत्र असेल आणि तुम्हाला तुमचा एकच गुंठा जर 33% पेक्षा जास्त नुकसान झालेलं असेल, तर तुम्हाला तुमच्या खात्यावर फक्त 100 रुपये येणार. जर तुमचं 33% पेक्षा जास्त झालेलं क्षेत्र 1 एकर असेल, 40 गुंठे जर असेल, तर तुम्हाला 4,000 रुपये एवढेच तुमच्या खात्यावर जमा होणार. त्यामुळे या GR नुसार तुम्हाला सरसगट प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपये असे जमा होणार नाहीत. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष असावं आणि राज्य शासनामार्फत देण्यात येणारी ही मदत ही फक्त आकडेवारी आहे, हे यावरून दिसून येत आहे. धन्यवाद.